नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कापटेकर व्लॉग्स जे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण येलो होतो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील आचरा या गावी. तर मित्रांनो, बघता 5 दिवस गणपती बाप्पाला येऊन कसे झाले आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि आज 5 दिवसाचं गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तर अतिशय भक्तिमय वातावरण आणि भाऊक वातावरणात ह्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण ह्या विसर्जनात सामील होऊया. तर चलो. तर तुम्ही तर बघाल तर अतिशय छोटासा लहान मुलगा आपल्या बाप्पाला निरोप देतो आहे आणि बाप्पाला सांगतो पुढच्या वर्षी लवकर आहे. तुम्ही बघाल तर अतिशय खूप असं आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात भरपूर जण म्हणजे जवळजवळ आपल्या आचऱ्यातील एक 70% गणपती बाप्पा चाललेले आहेत आणि खूप गाजत वाजत त्यांचं विसर्जन होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये बाप्पाचं जेव्हा आगमन झालेलं आहे, आपल्या गल्लीमध्ये झालेलं आहे किंवा आपल्या मनामध्ये जेव्हा बाप्पा येतात तेव्हा संपूर्ण वातावरण बदलून जातं. तर गणपती बाप्पाचं आगमन म्हणजेच घरातला एक उत्सव सुरू झाला, एक सजावट, एक आरती प्रसाद. हे एक आपल्या हे 5-6 दिवसात खूप एक मजा वेगळी आलेली मित्रांनो. तर हे 5 दिवस म्हणजे दररोज काहीतरी खास. सकाळी आरत्या, संध्याकाळी भजन आणि लाडू, मोदक हे सगळं एक अतिशय सुंदर असं वाटणारं होतं. एक स्वप्नासारखं होतं. आणि मित्रांनो, आज 5 दिवस झाले, पण बघता बघता मित्रांनो आज 5 दिवस संपून जातात आणि विसर्जनाची वेळ येते. आणि त्या क्षणी मनात एक वेगळीच भावना दाटून येते. डोळ्यात एक आनंद असतोच, पण सोबत एक थोडा विरही असतो. गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या हे बोलताना आपल्याला माहीत असतं की बाप्पा नक्की येणार आहेत, तरीही मन भारी होतं. आणि म्हणूनच मित्रांनो, बाप्पाचं विसर्जन म्हणजे काही शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. बाप्पा परत येणारच आहेत, पण त्याचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहावे ह्याच्यासाठी प्रत्येकजण जर तुम्ही बघाल तर त्यांच्या मनात एक भावना आहे मित्रांनो की बाप्पा लवकर या लवकर या. तर चला एकत्र येऊन म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात इथे आरती वगैरे सुरू होईल. आरती वगैरे सुरू होऊन त्याच्यानंतर इथे गाराणं वगैरे सर्व होईल आणि नंतर बाप्पाचं विसर्जन. तर चला आपण ह्या आरतीला आता सुरुवात करूया. आरती म्हणता बघ. तर मित्रांनो, फायनली आपल्या बाप्पाची विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि प्रत्येकजण हा विसर्जन करताना प्रत्येकाच्या मनात एक भावना निर्माण झालेल्या आहेत. एक विरहसुद्धा आहे
एक दुःखसुद्धा आहे. जेवढा आनंद आहे, आपला बाप्पा 5 दिवस आपल्या घरी राहिलेत आणि एक आनंद आपल्याला देऊन गेल्यात. आणि हा बाप्पा जाताना आज नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या घरात हा आजचा दिवस म्हणजे एक जेवढा आनंदाचा असतो तेवढा विरहाचासुद्धा असतो. आज प्रत्येकाच्या घरात आज परत आपण जेव्हा घरात जातो तेव्हा खूप शांतताची पसरलेली असते. कारण जेव्हा 5 दिवस बाप्पा असतात तेव्हा एक खूप आनंद वगैरे असतो आणि एक वेगळाच एक मजा असते. पण आज जेव्हा बाप्पा जात आहेत आपल्या घरी आणि जेव्हा आपण आता परत घरी जाणार तेव्हा पूर्ण सुन्न घर झालेलं असतं मित्रांनो. तर मित्रांनो, बाप्पाचा क्षण हे विसर्जनाचे क्षण जेवढे आनंदी असतात तेवढे दुःखही देणारे असतात. तर मित्रांनो, आज आपले बाप्पा घरी चाललेले आहेत. तर मित्रांनो, खूप असे आशीर्वाद त्यांचे आपल्या सर्व भक्तांवर राहो हीच एक प्रार्थना आपल्या बाप्पांकडे ह्या क्षणी. तर मित्रांनो, खूप 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 गणपती बाप्पा आहेत इथे. जवळजवळ आचऱ्याचे बरेच असे लांबपर्यंत बाप्पा आहेत. आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आता आपण जिकडे आहे म्हणजे ही पिरावळीचे हे सगळे जे गणपती बाप्पा आहेत हे चाललेले आहेत. बघा, खूप खूप लांबपर्यंत बाप्पा चालले आहेत. आता जवळजवळ बाप्पा आपले बरोबर वर्षभरानं आता येणार आहेत. आणि जरी वर्षभरानं आलं तरी आत्तापासून सर्वजण त्याची ह्या पुढच्या वर्षीच्या तारखेची वाट बघत असतात. तर आपल्याकडे गणपती बाप्पाचा हा जो उत्सव आहे म्हणजे गणेश उत्सव खूप उत्साहात आपल्या कोकणात साजरा केला जातो. तेवढ्याच भक्तिभावानसुद्धा साजरा केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय भक्तिमय वातावरणात, एक आनंदी वातावरणात, अतिशय उत्साहात आणि दुसरी गोष्ट भरलेल्या अंतःकरणाने आपल्या हा गणपती बाप्पाचं विसर्जन आज झालं 5 दिवसाचं. त्याच्या आता पुढे 7 दिवसाचं आहे, त्याच्यानंतर 11 दिवसाचं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया. बराच असा काळोख झाला आहे, आपल्याला पुढे रामगडमध्ये जायचं आहे. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.